नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस अनु फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मम्मीच्या आजचा झणझणीत बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा. मुंडी घेऊन आलो आहे. मम्मी हे मुंडी किती आहेत आता? दोन मुंडी आहेत बकऱ्याच्या आणि ते आपण धुवून घेत आहोत आता. मी आता कशाने धुणार आहे आपण? ओके, किती घ्यायचं? ओके, 2 चमच मम्मी विनेगर टाकणार आहे. आणि मम्मी विनेगर कशासाठी टाकलं जातं? हे कसं वास येत नाही. ओके, आणि थोडे साफ क्लीन करण्यासाठी. ओके ओके, तर मम्मी आता हे सगळं विनेगर टाकून धुवून घेते. 4-5 पाणी चांगलं धुवायचं. ओके, आता हे कुकरमध्ये टाकणार आहे. आता काय काय टाकायचं आहे? ओके, हळदी मम्मीने 1.5 चमच टाकले नाही. आणि दुसरं मीठ, हे चवीपुरतं टाकायचं ना. आपण जसं चिकनला मॅग्नेट करतो तसं हळद आणि मीठ लावून फक्त मिक्स करून घ्यायचं. ओके, मम्मीने मिक्स नाही केलं, असं डायरेक्ट कुकरला लावून घेतलं. टक 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 करून मम्मीने गॅस पण चालू केली आहे. तुम्ही बघतच आहात बाजूचे मसाले वगैरे मम्मीने ग्राइंडिंग करून घेतलेले आहे. मम्मीने आता हे कुकर डायरेक्टली गॅसवरती चढवलं आहे. आणि मम्मी आता हे किती सिटी नंतर आपण हे बंद करणार? 5-6 सिटी नंतर मम्मीने आता हे, तुम्हाला आता मम्मीचा फेस दाखवतोय. त्या माझ्या सासू आहेत आणि खास स्पेशल कोणासाठी आहे? हो, ॲक्च्युली मम्मी हे कशासाठी म्हणजे चांगलं असतं आपल्याला? ओके, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी नंतर लेडीजसाठी चांगलं असतं. अच्छा, त्यासाठी आज स्पेशल आपल्या लाडक्या मुलीसाठी मम्मीने मुंडी, काय स्पेशल मम्मी? बोकड्याची मुंडी, पण काय काय अच्छा नावच त्याचं मुंडी असतं. ओके, बकऱ्याची मुंडी आज स्पेशल आहे. तर आपण बघूया नंतर थोड्या टायमाने 4-5 सिटी झाल्यानंतर आपण कंटिन्यू करू. मीडियम साईजचं 3 टमाटर, आलं लसूण कोथिंबीरचं पेस्ट, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, मीठ आणि हे डब्यामध्ये घरचा मसाला. ओके, हे तुम्ही बनवता? हे नानीने बनवलेला मसाला आहे. नानी स्पेशल गरम मसाला. ओके, आता नानी काय करणार आहे? आता टोपली आणि गॅस चालू करून घेते. खडे गरम मसाले, इलायची, ओके, छोटी इलायची, नानी मी बाजूला काढून ठेवलेले, मगाशी दाखवले नाही आपल्याला. गपचूप आता इकडनं टाकत आहे. तेजपत्ता, चटणी फूल, जिरा, सर्व खडे गरम मसाले. कांदा मस्त ब्राऊन करून घेऊया. ब्राऊन झाल्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट. आणि मग पण नानीची रेसिपी बघत आहे. आणि काय टाकले? हे अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट.
2 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, मीठ हे काय? आपलं, मीठ अच्छा आपलं मीठ आहे. ओके ओके. आपलं तेल जेवढं पाहिजे तेवढं अंदाजे अंदाजे. गॅस जरा स्लो करायचं, सुका मसाला टाकायचा. एक लक्षात ठेवा तुम्ही, जर तुम्ही पण करायला गेलात तर गॅस स्लो करा, नाही तर तुमचे मसाले जळून जाणार. आता हे 3 मीडियम साईजचे टमाटर हे आपण वाटून घ्यायचं, पीठ करून ग्राइंडर करून घेतलेलं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट किती 4 टोमॅटो होते. 3 ओके 3. आणि मग आपण रेसिपी बघत आहे. मस्त करून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यानंतर ताट ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. त्या वाफेमध्ये मस्त मसाला आणि वाफेपर्यंत आपण काय मम्मी वाफवायचं नाही याला मसाल्याला. तोपर्यंत तुम्हाला मी माझे छोटे सरकार काय करतात अजून बघूया. बघू शकता काय काय नानी मुंजी बनवते मुंबईच्या ती. हो नानी स्पेशल आणि मम्माची मजा आहे. मम्माला काही कामच नाही आज स्पेशल नानी. हे पीस काढून घ्यायचं. ओके आता बारीक बारीक हड्डी असते ना, हां रसामध्ये हे आहे. मग हे सेपरेट करून घ्यायचं. हां. तर नानी सगळे पीस सेपरेट करून घेणार. त्याचं कारण नानी बोलली की बॉईल झाल्यानंतर जे छोटी छोटी हड्डी असते ती आपण सेपरेट करून घेऊ. यासाठी पीस पहिले बाजूला काढून घ्या. घालून घ्यायचे. हे पूर्ण गाळून घ्यायचं. हे काय आणि हे एवढं बघा. घ्यायचं ना. अच्छा त्यासाठी मम्मीने पहिलं पीस वेगळं करून घ्या. अच्छा म्हणजे आपण जेवताना वगैरे खाताना जे होईल आपल्यामध्ये हड्डी येणार नाही त्यासाठी हे गाळून घ्यायचं. हे आता मसाला मस्त परतून झालं. तेल सुटलं चांगलं. आता आपण टाकूया. असं पूर्ण परतून घ्यायचं. आणि मग अशी नानीने सांगूनच ठेवलेलं आपल्याला की गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा. झालेलं आहे पूर्ण. आता नानी काय करायचं आता हे की आपण जे गाळून घेतलेलं पूर्ण बॉईल रस्सा होता पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये टाकून घ्यायचं. एकदा मिक्स करून घ्या. पाहिजे तर वाढू शकता. आणि त्यामध्ये पाणी ऍड करते. तुम्ही पण तुम्हाला जसं पाहिजे असेल त्या हिशोबाने पाणी ऍड करतो तर आणि हे जरा पातळच असतं रस्सा. ओके म्हणजे सूप टाईप आपण रस्सा बनवतो. आता यानंतर काय करतो मी त्यानंतर जरा बॉईल येऊन द्यायचं तर बॉईल झालं मग ओके. तर थोडी उकळी घेऊन हे घ्यायचं आहे आपल्याला. गॅस फुल केला आहे आणि हे बॉईल झाल्यानंतर थोडं आणि आपल्याला पुन्हा सांगते द्यायला. अच्छा नानी हा नानीचा स्पेशल मसाला टाकायचा आहे. आता हे ओके झालं. नानी याचा तुम्ही जो मसाला बनवलात
ते तुम्ही बॉईल आल्यानंतर काय टाकायचं? हे जरा सुगंध आहे ना, गरम मसाला चांगला आहे. ओके. पूर्ण टाकले ना. अच्छा, त्याच्यानंतर त्याचा वास, खमंगाचा वास येणार. हा. ओके ओके. हे जरा टाकायचं. आणि त्यानंतर एकदा चमच फिरवून घेतला. आता आपलं झालं. ओके. गॅस बंद करू. हे तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्पेशल बनवलात. जावयासाठी काय बनवणार आहात? माझ्यासाठी तर चिकन बिर्याणी बनणार आहे. तुम्हाला जर चिकन बिर्याणीची रेसिपी पाहिजे असेल तर लवकर कमेंट करून सांगा. भाकरी बनवून झालेली आहे. हो. मग आता भूक लागली आहे, लवकर पटापट अनु कसं बनवलंय? टेस्ट करतो. हो. रेसिपी बनवली आहे मम्मासाठी. मी करून लाडक्या जावाई तुम्ही आहे ना.